नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे मंचुरियन पकोडा। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मंचुरियन पकोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, हे आहे मैदा घेतलेला आहे मी 2.5 वाटी, रवा अर्धी वाटी, हे पत्ता कोबी आहे, गाजर, हिरवी मिरची आणि हिरवा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण बारीक बारीक करून घेतलेलं आहे। हे सर्व बघितलेलं साहित्य आपल्याला या पातेल्यामध्ये आता टाकायचं आहे। तर सर्वात आधी आपण टाकणार आहोत मैदा, त्यानंतर रवा, हिरवी मिरची। हे बघा, हे आपण सर्व साहित्य स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। हिरवा कांदा, कोबी, गाजर, त्यानंतर हे आपण 5-6 लसूण कळ्या घेतलेल्या आहे आणि याचे थोडे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहे। हे पण यामध्ये आपल्याला सोडायचं आहे। हे 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, आणि तुमच्या आवडीनुसार मीठ। आणि हा बघा सोडा आहे, सोडा पावडर। हे थोडेच आपल्या आवडीनुसार टाका, हे जास्त टाकू नका। आणि हे बघा लाल रंग। तर हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता छान याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जास्त पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पकोडा मिश्रण भिजवून घेतलेलं आहे आणि आता हे पकोडा तयार करण्यासाठी तयार झालेला आहे। हे बघा, पकोडे तळण्यासाठी आपण इथे तेल ठेवलेलं आहे आणि छान तेल गरम झालेलं आहे। तर चला आपण आता पकोडे बनवूया, तयार करूया। हे बघा, हे थोडं असं मिक्स करून घ्या। हाताने पकोडे बनवायचे आहे, चमच्यापेक्षा हाताने छान येतात। हे बघा, छान मस्त तळलेले आहे। आता आपण याला काढून घेऊया। आपण मस्त मंचुरियन पकोडा तयार केला आहे आणि हा पकोडा कसा तयार झाला, आतमधून शिजला की नाही शिजला हे तुम्हाला दाखवायचं आहे। तर हे बघा किती मस्त हा आतमधून शिजलेला आहे, छान तयार झालेला आहे आणि कुरकुरीत हा पकोडा तयार झालेला आहे। तर अशा सोप्या आणि साध्या पद्धतीत मी मंचुरियन पकोडा तयार केलेला आहे। तर हा मंचुरियन पकोडा तुम्हाला कसा वाटला
आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. पण कमेंट करण्याच्या आधी हा पकोडा तुम्ही घरी तयार करा, खाऊन बघा आणि आम्हाला नंतर तुम्ही कमेंट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.